गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूरसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे। पावसाची संततधार बॅटिंग जी आहे ती सुरू आहे। एकूणच आता आपण सध्या पंचगंगा नदी घाटावर आहे। त्या घाटाची पाणी पातळी जर तुम्ही पाहिली तर पंचगंगा नदी ही पहिल्याच पावसात आणि पहिल्यांदाच पात्राबाहेर पडलेली आहे। ही दृश्य आहेत पंचगंगा नदी घाटावरची। गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। शहरात जरी पाऊस कमी असला तरी घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे तसेच धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे पंचगंगा ही पहिल्यांदाच पात्राबाहेर पडलेली आहे। 33 फुटांवर पाणी पातळी आता पंचगंगेची पोहोचलेली आहे। खरं तर पंचगंगेची इशारा पातळी जी आहे ती 39 फुटाची आहे, तर धोका पातळी ही 43 फुटाची आहे। सध्या तरी पंचगंगा नदी ही 33 फुटांवर पोहोचलेली आहे। सकाळपासून शहरामध्ये पावसानं उसंत घेतलेली आहे, तरी सुद्धा पाण्याच्या पातळीमध्ये जी आहे ती वाढ होताना पाहायला मिळते। कारण धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळेच या ठिकाणी ही पाणी पातळी जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते। या नदी घाटावर असलेली जी काही जुन्या काळातली मंदिरं आहेत ती सध्या पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची बॅटिंग सुरू असल्याने त्या ठिकाणी सुद्धा शाळांना जी आहे ती आज सुट्टी देण्यात आलेली आहे। पंचगंगा नदी पातळी सुद्धा आता वाढताना आपल्याला दिसत आहे। असाच जर पाऊस धरण क्षेत्रात आणि पश्चिम घाट माथ्यावर जर सुरू राहिला तर पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच पद्धतीने जिल्ह्यातले 57 बंधारे जे आहेत ते सध्या पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळत आहे। जावेद तांबोळे, महासत्ता, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।